हॅलो गाईज. तर सकाळी सकाळी अचानक उठले आणि फ्रेंडचा कॉल आला आपण फिरायला जातोय म्हणून. मग मलाही तेवढंच पाहिजे होतं. हमारे देखो ये मेरी दोस्त है और हम अभी जा रहे हैं. बाय बाय. ऑलरेडी सगळं प्लॅन होतं त्यामुळे मी फक्त बॅग भरली आणि लगेच निघाले. तर जाता जाता पहिलं तर आम्ही थोडंसं खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो. पेटपूजा केली, त्यानंतर गाडीची टाकी पण फुल केली. असं अचानक भयानक कोणीतरी काहीतरी प्लॅन केलं तर मग खूप बरं वाटतं. आणि मी आजारी होते तरीही चालले होते आणि तेही एवढी एक्साइटमेंट बघून कोणालाच वाटणार नाही की मी खरंच आजारी आहे. सेटचा खूप छान व्ह्यू बघितला आणि आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी कुठं चालले. त्यानंतर मग इव्हनिंगमध्ये मॅगी कॉफी एन्जॉय केली. तर माझं खूप दिवस झालं चाललं होतं की बाहेर जायचं का बेस्ट फ्रेंड सोबत आणि अशी सोलो ट्रिप करायची. तर आमचं खूप दिवसाचं प्लॅनिंग सारखं फेल होत होतं. मग आता अचानकच झाल्यामुळं मीही निघाली होते. आणि गाईज हा आमच्या हॉटेलचा व्ह्यू होता. तर आम्ही पोहोचलो आहे मालवणमध्ये देवबाग बीचला आणि हे आमचं रिसॉर्ट होतं. तर खूप छान रिसॉर्ट होतं. त्यातच डिनर केला होता त्यामुळे आता डिनर करायची अजिबात इच्छा नव्हती. आणि गाईज तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, एवढी छान रूम होती आणि रूमच्या साईडलाच समुद्राच्या लाटांचाही आवाज येत होता. तर आज ट्रॅव्हलिंग करून मी पण खूप थकले होते. आम्ही तिकडे जाऊन काय काय केलं हे बघण्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय.